मेट्रो मेट्रो प्रकरणात राज्य सरकारचा प्रॉब्लेम एक मिनिट हे सगळे सेट आहेत चलो रेडी रेडी सर मेट्रो प्रकरणात राज्य सरकारला मोठा धक्का दिलाय काम थांबवण्याचे आदेश दिलेत कोर्टाने काय म्हणतात असं आहे की मी कालच या संदर्भात सभागृहामध्ये परिस्थिती स्पष्ट केली होती की अतिशय इल्लीगल ऑर्डर या ठिकाणी जो राज्य सरकारने MMRDAला ती जागा देण्याचा दिलाय तो चुकीचा आहे आणि स्वतः सौनिक कमिटी जी राज्य सरकारने तयार केली होती त्या कमिटीतही ते नमूद करण्यात आलं होतं तथापि केवळ इगो करता या ठिकाणी तशा प्रकारचा ऑर्डर काढण्यात आला। ती लँड कालही डिस्प्यूटमध्ये होती आजही डिस्प्यूटमध्ये आहे आणि आता तर उच्च न्यायालयाच्या ऑर्डरने तिथलं काम थांबवायला सांगितलंय। कलेक्टरचा ऑर्डर स्टे केलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी काम होऊ शकत नाही। माझा अतिशय बेसिक या संदर्भातला मुद्दा असा आहे की ती लँड क्लिअर असली एका मिनिटाकरता आपण समजू क्लिअर असली तरीही तिथे कारशेड नेणं चुकीचं आहे कारण सौनिक समितीने सांगितलं की तिथे कारशेड केलं तर मेट्रो 4 वर्ष डिले होईल आणि 5,000 कोटी रुपयाचा अतिरिक्त भूर्दंड हा त्याच्यावर लागेल। हे इतकं स्पष्ट असताना राज्य सरकार हा अट्टहास का करते आहे? ज्या कारशेडला आरेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आणि एवढंच नाही तर जो रिपोर्ट होता त्याला देखील त्यांनी एक्नॉलेज केला आहे। ज्या रिपोर्टमध्ये अतिशय स्पष्ट म्हटलेलं आहे की आरेच्या जागेवर जेवढी झाडं आहेत म्हणजे ती होती त्या सगळ्या झाडांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात जेवढं कार्बन सिक्वेस्ट्रेशन केलं असतं म्हणजे आपल्याला ऑक्सिजन दिलं असतं आणि कार्बन डायऑक्साईड घेतलं असतं तेवढं मेट्रोच्या 80 दिवसाच्या फेऱ्यांमध्ये होतं। एवढंच नाही तर सौनिक समितीने क्लिअर कट सांगितलं आहे की त्या ठिकाणी होणारं मेट्रोचं जे काही डेपो आहे हा ग्रीन आहे त्याच्यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही आणि त्याच्या अगेन्स्ट सौनिक समिती रिपोर्टमध्ये हे देखील आलेलं आहे की आता आपण जिथे नेतोय तिथे पर्यावरणाची हानी होणार आहे। आणि मग असं सगळं असताना केवळ आणि केवळ आपल्या इगो करता अशा प्रकारे मुंबईकरांना मेट्रोपासनं वंचित ठेवण्याचं काम हे सरकार करताय। आमची आजही मागणी आहे की आपला इगो सोडा आणि सुप्रीम कोर्टाने आपल्याला आरेची जागा दिली आहे। फार थोडी जागा आता लागणार आहे। ग्रीन कारशेड त्या ठिकाणी होणार आहे। पर्यावरणाची कुठली हानी नाही आहे आणि मुंबईकरांना 2021 साली मेट्रो आपण देऊ शकतो त्यामुळे ते तात्काळ दिली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे। आणि मला असं वाटतं की अक्षरशः राज्य सरकारला चपराक कोर्टाच्या निर्णयाने बसली आहे। सर मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने घाईघाईने असा निर्णय जाहीर केला काय गरज होती? त्यांना मुख्यमंत्री अधिकाऱ्यांनी चुकीचं ब्रीफिंग केलं होतं की त्यांचा आपला इगो होता? मला असं वाटतं की काही अधिकाऱ्यांना हे लक्षात आलं की मुख्यमंत्र्यांनी आरेमध्ये कारशेड न करण्याचा इगो केला आहे आणि त्याचा फायदा घेऊन त्यांना पूर्णपणे चुकीचं ब्रीफिंग करण्यात आलं आहे। त्यांनी त्याची कुठली शहानिशा केलेली दिसत नाही। काल ते असं म्हणाले की मुंबईच्या मेट्रोत कोणी मिठाचा खडा टाकू नये पण मुंबईच्या मेट्रोत त्यांच्या निर्णयामुळेच मिठाचा खडा पडला आणि मुंबईची जी मेट्रो 2021 साली मुंबईकरांना मिळाली असती ती 2024 पर्यंत मिळणार नाही अशा प्रकारचे निर्णय ते करतायत। यात एक गोष्ट अजून नमूद केली पाहिजे, ही जी काही कंपनी आहे ही राज्य सरकारची एकट्याची नाही आहे। याचे अध्यक्ष केंद्राचे जे आपले अर्बन डेव्हलपमेंट सचिव आहेत ते देखील त्यात असतात आणि त्यांनी 50% पैसे केंद्र देते आणि केंद्राच्या माध्यमातूनच सगळं जायकाचं फंडिंग आपल्याला मिळालेलं आहे। त्यांनीही पत्र पाठवून हे सांगितलं आहे की अशा प्रकारचा निर्णय घेणं योग्य नाही आहे। आपण कुठली टेक्नो इकॉनॉमिक फिजिबिलिटी केली नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जायका जी 18,000 कोटी रुपये आपल्याला देते आहे त्याची मान्यताही आपण घेतली नाही आहे। त्यामुळे त्यांनी जर त्याला नकार दिला तर मेट्रोच होऊ शकणार नाही। अशा प्रकारचं त्यांचंही पत्र हे राज्य शासनाला प्राप्त झालं आहे। अजूनही वेळ गेली नाही आहे। मला असं वाटतं की याला इगोचा प्रश्न न करता तात्काळ कारशेडचं काम सुरू केलं आहे
100 कोटी खर्च केलेले आहेत आणि म्हणून ते काम त्या ठिकाणी पूर्ण करावं. एक शेवटचा मुद्दा मला सांगायचा आहे. कांजूरला जरी कारशेड गेलं असतं, आता तर जात नाही, पण जरी गेलं असतं तरी देखील आरेमध्ये काम करावंच लागलं असतं. कारण आरेमध्ये जर त्याचे राफ्ट तयार केले नाहीत तर 400 कोटी रुपयाचं काम हे जे झालेलं आहे बोगद्यांचं ते पूर्णपणे डिस्कार्ड करावं लागतं. त्यामुळे आता जो सरकारने प्लॅन केला होता त्या प्लॅनमध्ये कांजूरला कार डेपो करत असताना आरेलाही बांधकाम ते करणारच होते. मग आरेला जर तुम्ही बांधकाम करताच आहे तर हा कुठला इगो आहे की काही झालं तरी आम्ही तिथे अशा प्रकारे कारशेड होऊ देणार नाही. कोणाच्या भरोशावर हे चाललाय, कोणाच्या जीवावर चाललाय, पैसे कोणाचे आहेत, हे जनतेचे पैसे आहेत, ते कोणाच्या खासगी मालकीचे पैसे नाही आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात राज्य सरकारने योग्य भूमिका घेतली पाहिजे. आम्ही समर्थन करू राज्य सरकारचं. राज्य सरकारने आरेमध्ये बांधकाम सुरू करावं. आम्ही कुठली टीका करणार नाही. हा आमच्याकरता कुठलाही आमच्या म्हणजे ते जिंकले आम्ही हारलो, आम्ही जिंकलो ते हारले असा विषय नाही आहे. मुंबईकर जिंकले पाहिजे, त्याकरता आरेमध्ये तात्काळ कारशेड त्यांनी सुरू करावं. असं आहे की काही लोकांची सवय अशी असते की आम्ही चित झालो तरी आमचं बोट वर होतं. अशा पद्धतीचं हे आहे. दुर्दैवाने म्हणजे मी खरंच सांगतो की ते हुशार आहेत, नवीन आहेत, काम करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांनी अभ्यास केला पाहिजे, वाचलं पाहिजे. किमान त्यांच्या सरकारने जो सौनिक कमिटीचा रिपोर्ट तयार केला तो जरी त्यांनी वाचला असता तरी देखील मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं नसतं. त्यांना भविष्य आहे, त्यामुळे अशा प्रकारचं भविष्य असलेल्या नेत्यांनी असे स्टेटमेंट करू नये. थोडा अभ्यास करावा, आपल्या रिपोर्टचं वाचन करावं आणि त्यानंतरच अशा प्रकारचे स्टेटमेंट करावे. देखिए, मैंने कल भी विधानसभा में ये कहा था कि जो मेट्रो का कारशेड है इसको आरे में कारशेड तैयार करने के लिए हाई कोर्ट ने, ग्रीन ट्राइब्यूनल ने और सुप्रीम कोर्ट ने मान्यता दी. उसके बाद वहाँ काम शुरू हुआ. 100 करोड़ रुपए का काम वहाँ हो चुका है. ऐसे समय मात्र अपने ईगो के लिए राज्य सरकार ने कारशेड को कांजूर में ले जाने का फैसला किया. हमने बताया था कि कांजूर की जो लैंड है वो डिस्प्यूट में है, क्योंकि पहले हम भी ये प्रयास कर रहे थे कि क्या कांजूर में हम उसको कर सकते हैं. चूँकि यहाँ पर उस समय झाड़ कटने थे तो उस समय 9 महीने तक उसके ऊपर फैसला नहीं हो पाया. और उस समय चीफ जस्टिस के कोर्ट ने हमको ये कहा था कि आप 3000 करोड़ रुपया यहाँ पर भरिए, उसके बाद हम फैसला करेंगे. प्राइवेट ओनर ने भी उसके ऊपर क्लेम किया था और आपको वो ज़मीन मिलेगी. और इसीलिए वापस हम लोगों को फैसला करना पड़ा. और उसके बाद ही सुप्रीम कोर्ट के निर्णय के बाद आरे में कारशेड का निर्माण शुरू हुआ था. ये सारी चीज़ें मालूम होते हुए भी और 100 करोड़ का काम पूरा होने के बाद मात्र ईगो के लिए कांजूर में उसको शिफ्ट करने का फैसला हुआ. आज हाई कोर्ट ने जो फैसला दिया है, मैं ऐसा मानता हूं कि एक प्रकार से राज्य सरकार को एक बहुत बड़े पैमाने पर एम्बैरेसमेंट है, एम्बैरेसमेंट राज्य सरकार को आई है. और हाई कोर्ट ने स्पष्ट शब्दों में कहा है कि जो कलेक्टर ने ऑर्डर पास किया था उसको हम स्टे करते हैं, ऑर्डर ठीक नहीं है. और ये भी कहा है कि वहाँ राज्य सरकार कोई भी काम नहीं कर सकता. तो एक प्रकार से एक बड़ा एम्बैरेसमेंट केवल ईगो के लिए राज्य सरकार को सहना पड़ा है. और मैं तो वापस कहना चाहता हूँ, कल भी मैंने इसी सरकार ने जो एक एक्सपर्ट कमेटी तैयार की थी उसका रिपोर्ट भी कल मैंने हाउस में दिखाया. जो रिपोर्ट साफ ये कहता है अगर कांजूर मार्ग में ये डेपो जाता है तो 5000 करोड़ रुपए का अतिरिक्त बोझा उसके माध्यम से पड़ेगा. और इतना ही नहीं तो जो 2021 में मेट्रो मिल सकती है वो मेट्रो 2024 तक नहीं मिलेगी. ये सारी चीज़ें अपने रिपोर्ट में आने के बावजूद ये कौन सा ईगो है कि जिसके कारण हम वहीं पर करेंगे और सुप्रीम कोर्ट के आदेश को भी ताक पर रख देंगे. इस प्रकार की ये परिस्थिति ठीक नहीं है. मुंबई के लिए काम होना चाहिए, मुंबईकरों के लिए काम होना चाहिए. मुंबईकरों की मेट्रो है, पैसा महाराष्ट्र का है, हमारे देश का पैसा है, ये किसी के घर का पैसा नहीं है. इस प्रकार से उसको जाया करना ये ठीक नहीं है. देखिए, आदित्य ठाकरे युवा है, नए नए मंत्री बने हैं.
हमारी अपेक्षा उनसे ये है कि उन्होंने जनहित में काम करना चाहिए, हमारे प्रदेश के हित में काम करना चाहिए। और सबसे बड़ी बात, जो युवा होते हैं, पढ़े लिखे होते हैं, उन्होंने कम से कम रिपोर्ट्स को पढ़कर बात करनी चाहिए। उनके ही सरकार ने 4 लोगों की कमेटी तैयार की थी, अखिलेश सोनी उसके हेड थे। ये 4 लोगों की कमेटी ने दिया हुआ रिपोर्ट अगर वो ठीक से पढ़ेंगे तो ऐसी बात वो नहीं करेंगे। आदित्यता मराठीमध्ये सर, आदित्यता मराठीमध्ये नीट एक्झाम असो किंवा आजचा आरएस असो, असं आहे की याकरता सरकारलाच दोष द्यावा लागेल, कारण कुठलीही गोष्ट विचारपूर्वक करायची नाही, कायदेशीर करायची नाही, आपल्या मनात आलं तसं वागायचं, हे सरकारचं चुकीचं आहे। कालही मी सांगितलं, अर्णब गोस्वामीच्या केसमध्ये किंवा कंगना रनौतच्या केसमध्ये त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही आहे, परंतु देशातल्या कायद्याप्रमाणे तुम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल। आता खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांना लक्षात घ्यावं लागेल की ते केवळ शिवसेना पक्षप्रमुख नाही आहेत। शिवसेना पक्षप्रमुख असताना बाबा यांनी आपल्या विरोधात बोललं तर चला तुम्ही जाऊन निदर्शनं करा असं म्हणता येत होतं। आता ती परिस्थिती नाही, ते मुख्यमंत्री आहेत, ते एका संवैधानिक पदावर आहे, सरकार ते चालवत आहेत, त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या पक्षाला किंवा सरकारला हे समजून घ्यावं लागेल की आपल्याला कुठलीही कारवाई ही कायद्याने करावी लागेल, कायद्यात जे काही सांगितलं त्यानुसार करावी लागेल। अर्णब गोस्वामी आणि कंगना रनौत यांच्या केसमध्ये त्यांच्याकडे अनेक ऑप्शन्स उपलब्ध असताना नाही आम्ही म्हणू ते झालं पाहिजे आणि आमच्या विरुद्ध बोलता का दाखवून देतो, ही जी काही पद्धत आहे, या पद्धतीमुळे वेगवेगळ्या केसेसमध्ये त्यांना अशा प्रकारे एम्बॅरसमेंट सहन करावं लागतं आहे आणि कुठलाही फोकस नाही आहे। म्हणजे मराठा आरक्षणाच्या केसमध्ये तर आपण बघितलं, आज जे 2000 मुलं बसलेले आहेत ते 2000 मुलं का बसले याचं कारण त्यांचं सिलेक्शन झालं होतं, त्यांना ऑर्डर द्यायचा होता आणि हे सगळं तुम्हाला माहीत नव्हतं। पहिल्या हिअरिंगमध्ये कोर्टाने न विचारता तुम्ही स्वतः त्या ठिकाणी सांगितलं बघा बघा आम्ही GR काढलेला आहे, आम्ही कुठली अपॉइंटमेंट करणार नाही आहे, हे सांगण्याची आवश्यकता काय होती? बरं ते सांगायचं होतं तर हे सांगता आलं असतं की आम्ही ज्यांचं सिलेक्शन केलं त्यांच्या व्यतिरिक्त आम्ही नव्याने इंटरव्ह्यू करणार नाही किंवा नव्याने प्रोसेस करणार नाही, असं काही केलेलं नाही। म्हणून या सरकारमध्ये कुठलाही समन्वय नाही। आदित्य ठाकरेंनी रिव्ह्यू करू असं सांगितलं मराठीमध्ये। असं आहे, रिव्ह्यू केल्याने देखील काय फरक पडणार आहे? जी फॅक्ट आहे ती एस्टॅब्लिश झालेली आहे। मला असं वाटतं की कुठेतरी सत्य स्वीकारून पुढे गेलं पाहिजे। अजित दादा असं म्हणाले की देखिए सरकार इसमें जितना लेट करेगी उतना एस्केलेशन कॉस्ट बढ़ेगा। देखिए सुप्रीम कोर्ट में ये बात भी आई है कि 1 दिन का डिले जब मेट्रो में होता है तो उसकी अपॉर्चुनिटी कॉस्ट, उसमें इंटरेस्ट की कॉस्ट मिलाकर 5 करोड़ रुपए का नुकसान होता है रोज का। और पिछले साल भर से इस मेट्रो को इस सरकार ने अटका के रखा है, तो कितना नुकसान इसमें हो रहा है। अगर ये सरकार इस बात को समझे कि आपके ईगो के लिए आप जनता के पैसे का कितना नुकसान कर रहे हो, ये कहीं ना कहीं सरकार को समझना होगा। अजितदादा असं म्हणाले की भाजपचे काही आमदार संपर्कात आहेत आणि येत्या काही दिवसात ते राष्ट्रवादीत किंवा इतर पक्षात प्रवेश करू शकतात। अशा वेळेला महाविकास आघाडीकडून तिथे पोटनिवडणूक झाली तर एकच आमदार दिला जाईल, एकच उमेदवार दिला नाही, तुमचं काय म्हणणं आहे? असं आहे, अजितदादा जे काही म्हणाले हे राजकारणामध्ये आपला रिलेव्हन्स दाखवायला बोलावं लागतं आणि अलीकडच्या काळात दादांना रिलेव्हन्स दाखवायची वेळ आली आहे। आता मी देखील असं म्हणू शकतो की राष्ट्रवादीचे 5 आमदार माझ्या संपर्कात आहेत, त्यामुळे या अशा बोलण्याला काय अर्थ नाही। भारतीय जनता पक्षाचे 105 आमदार इंटॅक्ट आहे, ही संख्या इंटॅक्ट राहील, आमची संख्या वाढू शकते, कमी नाही होऊ शकते। येत्या काही दिवसामध्ये 14,000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका डिपार्टमेंट है, सीएम साहब के पास लॉ एंड जुडिशरी डिपार्टमेंट है और GAD, लेकिन देखा जा रहा है कि कोर्ट के मामले में सरकार जो है लगातार उनको मुक्ति खानी पड़ रही है। फिर चाहे मराठा समाज के आरक्षण का मुद्दा हो, कांजूर मार्ग, अर्णब गोस्वामी, क्या आपको लग रहा है कि इस मोर्चे पे फेल हो रही है सरकार? देखिए मनमानी करेंगे तो कोर्ट तो इंटरवीन करेगा ही। अगर आप सही फैसले लोगे तो कोर्ट में आप जरूर जीतोगे, लेकिन जब मनमानी होती है, कोई हमारे खिलाफ बोलेगा तो उसका घर तोड़ देंगे, कोर्ट कैसे सहन करेगा? आप जस्टिफाई कैसे करोगे? कानूनन काम करोगे तो कोर्ट कभी आपके खिलाफ नहीं जाएगा, पर गैर कानूनी काम करोगे तो मैंने कल भी कहा और हाउस में मैंने कहा कि यह लोकतंत्र है, यहाँ के कोर्ट्स मजबूत है, पाकिस्तान नहीं है कि पाकिस्तान में जिसके मन में जो आए वो कर सकता है। ये भारत है, ये महाराष्ट्र है,
यहाँ पर कानून का राज है, कानून के अनुसार आप करोगे तो आपको कोई तकलीफ नहीं होगी। काल भाजप आमदारांची मीटिंग कांजूर मेट्रो कारशेड या प्रकरणावरून विरोधी पक्षनेत्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। अट्टहास सोडा आणि मुंबईकरांना मेट्रो द्या, राज्य सरकारला न्यायालयाकडून चपराक मिळाली अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। इगो करता मुंबईकरांना वंचित ठेवू नका, राज्य सरकारला न्यायालयाकडून चपराक मिळाली आणि फक्त अहंकारासाठी मुंबईकरांना वेठीस धरलं जातंय, मनात येईल तसं राज्य सरकारचं काम असल्याची टीका फडणवीसांनी केली।